नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर आणि मुंड्याचं कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आहे आणि डीप गळा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपल्याला शोल्डर किती घ्यायला पाहिजे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित समजून जाणार आहेत। कारण की एक जरी टॉपिक आपला स्किप झाला तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रिपीट बघावा लागणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो, आणि एक कमेंट करा की येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमकं काय शिकायचं आहे। तर चला सुरुवात करूया। तर बघा मैत्रिणींनो, शोल्डर आणि मुंड्याविषयी भरपूर सारे मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, पण आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम अशा सिंपल पद्धतीने आपण मेजरमेंट कसं घ्यायचं आहे, म्हणजे बॉडी स्ट्रक्चरनुसार आपल्याला कसं शोल्डर घ्यायचं आहे ते आपण बघणार आहोत। तर बघा, सगळ्यात अगोदर तर आपल्याला शोल्डर कशा पद्धतीचं आहे ते बघणं गरजेचं असतं। बघा, काहींचं जे शोल्डर आहे ते स्ट्रेट असतं, काहींचं थोडंसं झुकलेलं असतं, काहींचं पूर्ण झुकलेलं असतं। आता बघा, माझं जे शोल्डर आहे हे बऱ्यापैकी खाली झुकलेलं आहे। मला जर का डीप नेक घ्यायचा असेल बॅक साईडला तर मला नॉड लावणं गरजेचं असतं। ठीक आहे, शोल्डर ज्यांचं झुकलेलं आहे तुम्ही तुमच्या कस्टमरला कन्व्हिन्स करू शकता की शोल्डर तुमचं झुकलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नॉड ही लावावीच लागेल। ठीक आहे, आणि तरी पण त्यांना जर डीप गळा हवा असेल तर त्यांची गळ्याची जी रुंदी आहे ती तुम्हाला कमी करावी लागणार आहे। आता त्यानुसार आपल्याला शोल्डर कसं घ्यायचं आहे, तर ह्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत जे काही तुमचं शोल्डरचं मेजरमेंट येईल तुमच्या कस्टमरचं ते तुम्ही घेऊ शकताय। आता बघा, नॉर्मली शोल्डरचं जे माप असतं ते असतं 14, 15 आणि 16। ठीक आहे, हे नॉर्मल असतं, म्हणजे रेग्युलर पद्धतीने। काहींचं 13 पण येतं, कमी अधिक होऊ शकतंय, पण आपण आता बोलणार आहोत 14, 15 आणि 16 ह्या मेजरमेंटनुसार। तर जर तुम्हाला डीप गळा घ्यायचा असेल तर तुम्हाला शोल्डर किती घ्यायचं आहे, समजा तुमचं माप शोल्डरचं आलेलं आहे 14 इंच। ठीक आहे, 14 इंच जर तुमचं शोल्डरचं माप आलं आहे तर त्याचं आपण हाफ करणार आहोत जेव्हा आपण पेपर पॅटर्न काढणार आहेत। तर हाफ येतं आहे आपलं 7 इंच। ठीक आहे, 7 इंच माप आल्यानंतर आता तुम्हाला डीप गळा घ्यायचा आहे। तर डीप गळा घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, गळा जो आहे तो मोठा घ्यायचा आहे, साधारण 10 ते 10.5 किंवा 11 इंचाचा। ठीक आहे, 10, 10.5 किंवा 11 इंचाचा जर तुम्हाला गळा घ्यायचा आहे, तुमचं शोल्डर येते 7 इंच, तर त्याच्यामधून तुम्हाला 1.5 इंच मायनस करावे लागणार आहेत, म्हणजे तुम्ही शोल्डर घेणार आहात 5.5 इंच आणि मग तुम्ही त्याचं माप टाकणार आहात 10.5 किंवा 11 इंचाचं मागचा गळा। ठीक आहे, आणि याच्यासाठी आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे फक्त 2.25 इंच। जास्त गळ्याची रुंदी घेऊ नका, नाहीतर मग ते खाली पसरट व्हायला लागतं। ठीक आहे, तर गळ्याची रुंदी आपल्याला वरच्या बाजूने घ्यायची आहे 2.25 इंच आणि खालच्या बाजूला घ्यायची आहे, म्हणजे आपण गळा जेव्हा आखून घेतो संपूर्ण गळ्याचा जो चौकोन आखतो तर वरती आपण 2.25 इंचाची गळ्याची रुंदी घ्यायची आणि खाली तुम्ही 2.5, 2.25 किंवा 3 घेऊ शकताय, तुम्हाला जेवढा पसरट हवा असेल तेवढा, पण वरती आपण एवढं घ्यायचं नाही। ठीक आहे, त्याला आपलं डीप गळ्यानुसार मेजरमेंट। आता हे मेजरमेंट आपलं डीप गळ्यानुसार 5.5 इंचाचा आपण शोल्डर घेणार आहोत। ठीक आहे, आता आपल्याला घ्यायचं आहे आर्म होल। आर्म होल म्हणजे आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे। तर मुंड्याचं माप घेताना आपल्याला 34 इंचाचं आपली चेस्ट असेल त्यानुसार आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। 14 इंच शोल्डर, 34 इंच चेस्ट, चेस्टनुसार आपण आता इथे मुंड्याचं माप घेणार आहोत। तर ते कसं, 34 इंच जर तुमची छाती असेल तर त्याचा तुम्हाला 8वा भाग करायचा आहे। त्याचा आपला 8वा भाग करून त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 1 इंच प्लस करायचे आहे। ठीक आहे, हे तुम्हाला प्रत्येक मेजरमेंटसाठी तुम्ही यूज करू शकताय, प्रत्येक मापासाठी, पण जर तुमचं पॅटर्न कोणता आहे त्यानुसार तुम्ही हे मेजरमेंट घेऊ शकताय। बोटनेकला आपलं वेगळं येणार आहे, कॉलरसाठी वेगळं येणार आहे, कटोरीसाठी वेगळं येणार आहे। तुमचं ज्या प्रकारे तुम्ही ब्लाऊजचं पॅटर्न घेणार आहात त्यानुसार तुमचा आर्म होलमध्ये चेंजेस होणार आहे। तर मैत्रिणींनो, हे आर्म होलसाठी आणि हे शोल्डरसाठी एक आपला स्पेशल क्लास होणार आहे,
तर त्या क्लासला जोडण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. कारण की ह्याच चॅनलवरती मी तुम्हाला आर्महोल आणि शोल्डरचे क्लास देणार आहे. कारण की खूप साऱ्या महिला ज्या आहेत त्यांना सर्व ब्लाऊज व्यवस्थित येते, परफेक्ट येते, परंतु शोल्डर आणि आर्महोल त्यांना समजत नाही. तर त्यांच्यासाठी मी खास असे क्लास घेणार आहे, फक्त शोल्डर आणि आर्महोलसाठी. तर तुम्ही ते जॉईन करू शकताय आपल्या चॅनलवरती. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला हे मुंड्याचं माप काढायचं आहे. शोल्डर आणि मुंडा. आता डीप गळा घ्यायचा आहे आणि मग आपल्याला मुंडा जो आहे तो कमी घ्यायचा असतो. जसा तुमच्या गळ्याची उंची कमी होणार आहे तसं तुमचा मुंडा वाढणार आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची मैत्रिणी. ठीक आहे. जसं तुमचं गळ्याची जी उंची आहे, उंचीनुसार, गळ्याच्या उंचीनुसार आपला मुंडा जो आहे तो कमी होत जातो. त्याला कारण काय माहिती का? जर गळ्याची उंची जास्त घेतली तर कपडा असा पसरून जातो. असा पसरल्यानंतर आपल्याला मुंडा जो आहे तो कमीच घ्यायचा असतो, नाहीतर मग इथे जो आहे मुंड्यामध्ये घोळ पडत असतो. आणि जसं तुमचं गळ्याची उंची कमी झाल्यानंतर आपल्याला पॅक असतं ना, ब्लाऊज आपलं पॅक होऊन जातं. तर त्याच्यामुळे आपल्याला मुंढ्यामध्ये असं व्यवस्थित कम्फर्टेबल वाटावं म्हणून आपल्याला मुंढा जो आहे तो मोठा घ्यायचा असतो. ते आपल्या येणाऱ्या क्लासेसमध्ये आपण शिकणार आहोत. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का आमचे ऑनलाईन क्लास जॉईन करायचे असतील तर आता खूप छान अशी ऑफर आम्ही घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. 7,999 रुपयाचा आपला कोर्स आहे, तो तुम्हाला फक्त 1,499 रुपयामध्ये मिळणार आहे. तर ह्या कोर्समध्ये तुम्हाला ब्लाऊज, ड्रेसेस आणि बॉटम्स सर्व काही शिकायला मिळणार आहे. म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये शिकायला मिळणार आहे. संपूर्ण आपला सिलाईचा कोर्स असणार आहे आणि ही ऑफर फक्त पहिल्या 50 स्टुडंटसाठीच असणार आहे मैत्रिणींनो. तर आत्तापर्यंत भरपूर सारे स्टुडंट्सनी जॉईन केलेला आहे, तर तुम्ही सुद्धा जॉईन करू शकताय फक्त 1,499 रुपयामध्ये. क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जे ॲपची लिंक दिली आहे त्यावरून तुम्हाला आपलं ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तिथून तुम्हाला कोर्स जो आहे तो बाय करायचा आहे. कोर्स आपला 14 जानेवारीपासून चालू होणार आहे. रोज दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये आपला क्लास असणार आहे. आणि हो, लाईव्ह क्लास असणार आहे. लाईव्ह क्लास झाल्यानंतर हा आपला क्लास 3 महिन्याचा असणार आहे. या 3 महिन्यामध्ये आपण खूप सारे ब्लाऊज डिझाईन्स, ब्लाऊज पॅटर्न्स, त्यानंतर ड्रेस डिझाईन्स, ड्रेसचे पॅटर्न्स आणि बॉटम डिझाईन, बॉटमचे पॅटर्न्स सर्व काही यामध्ये तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. नोट्स पण तुम्हाला दिल्या जाणार आहेत. फक्त 3 महिन्याचा हा आपला कोर्स आहे आणि या 3 महिन्यामध्ये तुम्हाला 0 to हीरो अशा पद्धतीचं तुम्हाला शिकवलं जाणार आहे. म्हणजे हा आपला बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचा क्लास असणार आहे आणि याची फी आहे 7,999 रुपये. परंतु नवीन वर्षानिमित्त मी ही ऑफर ठेवलेली आहे, कारण की खूप सारे आपले असे स्टुडंट असतात की ज्यांना शिकण्याची इच्छा असते परंतु जास्त फीज असल्यामुळे त्यांना जॉईन करता येत नाही. तर त्यांच्यासाठी आपली फीज असणार आहे फक्त 1,499 रुपये. तर मैत्रिणींनो, पटकन आपला ॲप डाउनलोड करायचा आहे आणि आपला कोर्स पण जॉईन करायचा आहे. तर बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगायचं आहे. शोल्डर आणि मुंढ्याबद्दलचे तुमचे बरेचसे काही प्रश्न असतील ते सॉल्व्ह झाले असतील आणि येणाऱ्या आपल्या क्लासेसमध्ये पण तुमचे ते प्रश्न सॉल्व्ह होऊन जाणार आहे. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.